नमस्कार, मी विद्या शेळके. आज मी खूप स्पेशल ठिकाणी चाललेले आहे. का तर आज आहे आमचं देवदर्शन डे. म्हणजेच आजचा दिवस आम्ही देवदर्शन करणार आहोत आणि देवदर्शनासाठी आम्ही कुठे जाणार आहे हे सगळ्यात आधी सांगण्याच्या अगोदर आमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे आपण ते आधी ऐकूया. कारण की मुंबईवरनं मी आधीचे पप्पा अगोदरच त्यांची गाडी घेऊन नाशिकला पोहोचणार होते. त्यानंतर परत बसवंत पिंपळगावला जाऊन वहिनीला भाऊला घेऊन मला पुढच्या देवदर्शनाच्या प्रवासाला निघायचं होतं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आमचं हे प्लॅनिंग होतं की आपण आज पहिले मुंबईच्या बाहेर पडूया. CNG वगैरे आम्ही अगोदरच भरलेला, तरीसुद्धा बायपासला आम्ही CNG भरणार होतो आणि आज आम्ही स्पेशली समृद्धी घेणार नव्हतो कारण की आम्हाला जायचं होतं देवदर्शनासाठी. तर सगळ्यात पहिले आमचं प्लॅनिंग होतं की आपण मुंबई सोडूया. मुंबई सोडल्यानंतर लगेचच आपल्याला CNG भरून मुंबई आग्रा हायवे हा घ्यायचा होता. समृद्धीने आम्हाला काही जायचं नव्हतं. बऱ्यापैकी आमचं प्लॅनिंग मी जसं कोणत्याही प्रवासाला निघायच्या आधी खूप साऱ्या गोष्टीचं अगोदरच ते एकदा माइंडमध्ये ठरवून घेते की कुठे थांबायचं, कुठं CNG भरायचा, कुठे किती वेळ आपलं जाणार आहे. म्हणजे तसं केल्याने आपला पुढचा जो प्रवास आहे तो सुरळीत होतो. तो जसं आपले डोक्यामध्ये थॉट असतात तसाच होतो. आम्ही बायपास सोडला, CNG भरायला आलो. CNG भरल्यानंतर लगेचच आम्ही परत हायवेला लागल्यानंतर आम्हाला काही चहा नाश्त्याला कुठं थांबायचं नव्हतं. आम्ही दोघांनीही घरून जेवण करूनच निघालेलो होतो. त्यामुळे लगेचच आम्ही कसारा घाटाजवळ जाण्याचा आपला प्रवास सुरू केला. कसारा घाटाला जात असताना आधीला म्हटलं आज तरी कमीत कमी माझ्याचे छान छान व्हिडिओ काढ. तो म्हटला मम्मी काय रोज व्हिडिओ. आधीला इतकं काही व्हिडिओ काढण्यात इंटरेस्ट नाही आहे, पण माझा मुलगा माझ्यासाठी प्रत्येक वेळेस माझा एकही शब्द खाली पडून न देता बिचारा माझ्यासाठी व्हिडिओ शूट करतच राहतो. मग त्यानंतर म्हटलं चला सगळ्यात आधी देवदर्शन म्हणजेच पहिला घाटन देवीनंतर मारुतीचं मंदिर आहे. दक्षिणमुखी हनुमान इथे विराजमान आहेत आणि खूप वर्षांपासून म्हणजे मला आठवतही नाही इतक्या वर्षांपासून ह्या मारुतीचं दर्शन माझे मिस्टर लग्नाच्या आधीपासून घेत आले. लग्न झाल्यावर आम्ही नेहमी दर्शनाला येतो. त्यानंतर आम्ही नाशिकमध्ये आलो. नाशिकमध्ये आल्यानंतर पहिले मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये जायच्या आधी गाडीला झेंडा लावून घेतला. मार्केटच्या बाहेरच झेंडावाला होता. त्यानंतर म्हटलं चला मार्केटला गेलो. आधीच्या पप्पांची गाडी धक्क्याला लागलेलीच होती. आधीला माझ्यासाठी मी काकड्या आणलेल्या, त्या धुंचून आम्ही दोघांनी चालू रनिंगमध्ये त्या काकड्याही शेअर केल्या. इथून तिथून प्रवास फक्त मी केला कारण की ऑलरेडी आधीचे पप्पा रोजच गाडी चालवून दमतात. त्यामुळं त्यांना म्हटलं तुम्ही रेस्ट करा मागे. त्यांची तब्येत थोडी कणकण होती. आदल्या दिवशी शिवरात्र असल्यामुळं फराळ काही इतकं त्यांना जमत नाही. त्यामुळं त्यांनी म्हटले की ठीक आहे. वहिनीला भाऊला घेतलं. मग आम्ही परत पुढचा प्रवास चालू केला. त्यानंतर आम्हाला निघायचं होतं कोणतं देवस्थान की सगळ्यात पहिले वावीला गेलो. CNG भरला आणि आम्ही निघालो मढीसाठी. मढीला जाताना सगळ्यात पहिले आम्हाला लागणार होतं शिर्डीच्या दिशेला आम्ही निघालो. शिर्डीला जाण्याआधी बरेचसे टोल लागतात कारण की आम्ही खालून आलो होतो, समृद्धीने नव्हतो आलो. आम्ही बसवंत पिंपळगाववरनं आलो, शिर्डीला शिर्डीला आल्यानंतर आधी बाहेरूनच साईबाबांचं दर्शन घेतलं. तिकडनं नंतर आम्ही थेट शनिशिंगणापूर रोडला गेलो कारण की शनिशिंगणापूर त्या रोडला न लागता परत पुढून एक फाटा आहे, तो रोड सरळ मढीला जातो. त्यानंतर म्हटलं चला मढीच्या दिशेला निघाल्यानंतर आम्ही मढीला आधी न जाता कारण की मढी हे छोटं हे आहे म्हणजे मच्छिंद्रनाथांचं जे ठाणं आहे. आम्हाला आधी सावरगावला जायचं होतं. तिथं जायच्या आधी आम्ही थांबून चहा वगैरे घेतला. चहा घेतल्यानंतर परत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. सावरगावचं लोकेशन टाकलं आणि मग निघालो आम्ही पहिले सावरगावला. माई डोंगरावर जाण्याआधी मी परत एक गाडीचा शूट घेतला आणि पोहोचलो आम्ही माई डोंगराच्या दिशेला. पूर्ण घाट सेशन होतं आणि मीच गाडी नेली. आधीच्या पप्पांना मी अजिबात गाडी दिलेली नाही कारण की त्यांना म्हटलं तुमची तब्येत थोडीशी डाऊन आहे तर येताना वाटलं तर तुम्ही घ्या, पण आता रेस्ट करा.
पण त्यांनाही झोप आली नाही, कारण की एका ड्रायव्हरच्या बाजूला दुसरा ड्रायव्हर कधीच झोपू शकत नाही. हे जिवंत उदाहरण नेहमी माझ्यासोबत घडतं. मी सोबत असताना माहीत नाही माझ्या मिस्टरांना का झोप येत नाही, पण ते नेहमी मला झोप लागू नये म्हणून माझ्यासोबत म्हणजे बोलचाल करत राहतात. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो माई डोंगरावर मच्छिंद्रनाथांच्या मंदिराजवळ. इथं आल्यानंतर गाडी पार्किंगचा सगळ्यात मोठा इश्यू. खूप गर्दी असल्यामुळं, अमावस्या होती, खूप जास्त गर्दी असल्यामुळं इथे गाडी पार्किंग लावायला जागा नव्हती. मी तिकडनं परत मागे घेतली, गेटवरून गाडी पार्क केली, गाडी व्यवस्थित पार्क करून घेतली. आणि सगळ्यात आधी आम्हाला जायचं होतं तळ्यावर अंघोळीसाठी, कारण की इथल्या तळ्यामधलं जे पाणी आहे ते खूप पांढरं आहे, शुभ्र आहे, म्हणजे नितळ नाही आहे, वाईट पाणी आहे, म्हणजे असं भुरकट पाणी असतं. तिकडे जाण्यासाठी मग सगळ्यांनी कपडे वगैरे घेतले आणि निघालो. आधीजवळ मी बॅग दिली. तळ्याकडे गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की त्या तळ्याला आजपर्यंत स्त्रीचा स्पर्श नाही आहे. जेव्हापासून म्हणजे मला बरेच वेळेस मी आले, पण ही गोष्ट मला माहीत नव्हती. तिथं गेल्यानंतर सगळ्यात आधी सगळ्यांनी आंघोळी केल्या, भाऊनी यांनी, आणि त्यांनी चहा वगैरे घेतला आणि आम्ही परत निघालो नाथांच्या दर्शनासाठी. आरती चालू झालेली होती. आरती चालू झाल्यानंतर जे किरकस आवाज येत होते ते ऐकून अक्षरशः अंगावर काटा येत होता. पण आरती पूर्णपणे आम्ही घेतली. त्यानंतर म्हटलं चला आता मच्छिंद्रनाथांचंही दर्शन घेऊया. मग बारीला लागलो, आतमध्ये गेलो, नाथांचं दर्शन मनसोक्त घेतलं. त्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी हार दिला, तो हार घेतला आणि परत बाहेर येऊन आम्ही गाडीच्या दिशेला निघालो. गर्दी इतकी होती की चालण्याची गरज पडत नव्हती. अर्धाच प्रवास गर्दीमध्येच कट झाला, म्हणजे ती गर्दी आम्हाला घेऊन चालत होती. पण नंतर गाडीकडे आलो आणि सावरगाववरनं नाही, इकडनं परत आम्ही मढीला आलो. मढीला जाण्याच्या अगोदर परत एक नाथांचं मंदिर लागतं, पण तिथं आम्ही थांबलो नाही, कारण की आम्हाला खालची आरती घ्यायची होती. पण आम्हाला लेट इतकं झालं की खालची पण आरती आमची मिस होऊन गेली, कारण की इतका ट्रॉफिक लागला होता, इतका ट्रॉफिक लागलेला, तिथून गाडी निघणं शक्य म्हणजे इतकी. मी स्वतः उतरून आधीच्या बाबांना म्हटलं तुम्ही स्टेअरिंगवर आता बसा, आणि मी स्वतः उतरून ट्रॉफिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होते. पण प्रत्येकाला जाण्याची घाई असते आणि सगळ्यांना असं वाटतं की आमची गाडी आधी निघून द्यावं आणि नंतर मग तुम्ही. पण तिथले प्रत्येक पार्किंगमधून प्रत्येकजण यायचा आणि डायरेक्ट रोडावर गाडी आडवी लावायचा. त्यामुळं म्हटलं जाऊ द्या. एकदाच मढीला पोहोचलो, फोनमधली चार्जिंग संपली होती, त्यामुळे व्हिडिओ काही काढत बसले नाही. आणि मढीचं कानिफनाथाचं दर्शन घेऊन लगेच आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणलेला हार भाऊनी आणि आधीच्या पप्पांनी हा गाडीला लावायचा ठरवला. आधी हार आपण गाडीला लावून घेऊया आणि नंतर पुढचा प्रवास सुरू करूया. मग आम्ही गाडीला व्यवस्थित हार लावून घेतला भाऊनी आणि आधीच्या पप्पांनी, आणि म्हटलं चला आता निघूया पुढे. आम्ही कुठेही न थांबता थेट आम्हाला जायचं होतं शनिशिंगणापूरला. शनिशिंगणापूरवरनं परत शिर्डी करून भाऊकडे, म्हणजे त्याला शिर्डीवरूनच गाडी करून देणार होते मी, आणि मी समृद्धी पकडून थेट मुंबईला जाणार होते. मग सगळ्यात पहिले आम्ही शनिशिंगणापूरला पोहोचलो. तिथं असं वाटलं जामोशे खूप गर्दी असेल, पण अजिबात गर्दी नव्हती. मग त्यानंतर म्हटलं चला आधी पार्किंगला गाडी लावते. आजवर प्रत्येक वेळेस मी कस्टमर घेऊन यायचे, पण आज स्वतः मी माझी फॅमिली घेऊन आलेली होती. त्यांना सांगताना खूप आनंद वाटत होता की इकडनं पास काढा, ह्या लाईनीत जा, इथं उभं राहा, तिथं उभं राहा. आणि ह्या देवस्थानाचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं मुद्दा म्हणजे मामा भाच्यांनी ही मूर्ती स्थापन केलेली आहे. आज माझा मुलगा आणि माझा लहाना भाऊ हे दोघंही मनसोक्त दर्शन घेत होते आणि खूप छान वाटलं पाहताना. हे दृश्य पाहतानाच इतका आनंद होत होता की खरंच काहीतरी आज योगायोग म्हणा किंवा आमचं खूप नशीब चांगलं आहे असं म्हणा. आणि दोघांचंही दर्शन खूप छान पद्धतीने पार पडलं. तसंच जीवन आणि जीवनच्या मामांनी पण, म्हणजेच आधीच्या पप्पांनी खूप छान दर्शनं घेतले. त्यानंतर परत आम्हाला निघायचं होतं ते शिर्डीला. यांनी पण दोघांनी खूप छान दर्शन घेतले. म्हणजे पास काढल्यानंतर पण मागच्यांना वाट बघायला लागू नये म्हणून आमच्या घरचे इतके भोळे बाबडे आहेत की त्यांनी पटपट तेल अर्पणही केलं आणि लगेच
मागेही निघाले. आणि बाकीच्या लोकांना तिथं बोलावं लागतं की चला चला चला. तसं आमच्या घरच्यांचं नाही आहे, त्यांना सांगायची गरज पडत नाही की चला पुढे म्हणून. ते पटपट ओतून ते निघाले. हे आहे इथे नवग्रहांचं मंदिर. तिथे दर्शन झालं आणि निघालो पुढे. शिर्डीच्या दिशेनं निघालो आणि भाऊला त्यांना शिर्डीवरनं दर्शन करून ते त्यांच्या दुसऱ्या गाडीने जाणार होते ना आम्ही समृद्धी पकडून सरळ मुंबईला जाणार होतो. भाऊला म्हटलं ठीक आहे, तुम्ही आता शिर्डीला जा. शिर्डीला आम्ही दोघंही गेलो. शिर्डीवरनं भाऊला गाडी करून दिली आणि तो त्याच्या पद्धतीने परत बसवंत पिंपळगावला जाणार होता. त्याला छोटी गाडी करून दिलेली, वहिनी आणि भाऊच होता फक्त. लगेज वगैरे काही नव्हतं. म्हणून म्हटलं चला तुम्ही तुमच्या पद्धतीने जा, तुम्ही तुमच्या मार्गावर जा. बऱ्यापैकी आपलं देवदर्शन आज झालं होतं, कंप्लीट झालं. खूप छान पद्धतीने देवदर्शन झालं. पण शेवट वहिनीची थोडीशी तब्येत गरम नरम असल्यामुळं मग त्यांना गाडी करून दिली आणि आम्ही निघालो समृद्धीने आम्ही आलो आमण्या बायपासला. आमण्याला उतरल्यानंतर परत म्हटलं कल्याणला थोडं काम आहे, आपण तिकडनं आतमधून जाऊया. आमना टोलनाका क्रॉस केल्यानंतर आम्ही आलो कल्याणला. शिवजयंती येण्याची फिलिंग छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर लक्षात आलं की उद्याची आहे शिवजयंती. त्यानंतर म्हटलं चला फायनली घरी पोहोचलो. आमची इथं हळद चालूच होती, आमच्या शेजाऱ्यांची हळद होती. मग हळद वगैरे एन्जॉय केला. माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीच्या भाच्याचं लग्न होतं आणि लग्न आहे मुंबई ते इंदोर. उद्या आम्ही जाणार आहोत मुंबईवरून इंदोरसाठी. त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. पण उद्याचं लग्न पाहण्यासाठी आणि उद्या आमचा मुंबई ते इंदोरचा प्रवास कसा होतो आणि आम्ही कसा प्रवास करतो हे पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल. पाहिला नसेल तर बघा, लाईक करा, शेअर